जो श्याम कर्ण वारू आपण बंधन केला, निश्चितच त्याच्या मुक्ततेसाठी 5 पांडव येतील, नव्हे तर अनेक योद्धे येतील. पण आपली वीरश्री जागृत ठेवून प्रत्येक सैनिकाला साधक राहून त्या अश्वाची मुक्तता न होणे हेच आपलं ध्येय मानून या रणांगणी असं तुम्हाला येऊ दे. ऐकत देवाने जो मार्ग दाखविला तोच मार्ग आचरणात आणण्यास कोण? राजा वीर वर्मा. निश्चितच नमो 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 नमो. नमो. आमच्या या रणांगणी आमच्या नेत्रासमोर उभी असणारी व्यक्ती आपली ओळखी. मग ऐका म्हणतोय, पांडव वीरातील एक वीर, ज्याची मेघा प्रमाण गर्जना तोच हा मेघवर्ण होय. मेघवर्ण. होय. आपण पांडव कटकातील असणारी अशी कल्पना आम्हाला होती, कारण जो पांडवांचा याज्ञिकाशिव आम्ही बंधन केलंय, अर्थात त्याच्या मुक्ततेसाठी पांडव कटकातील योद्धे येतीलच याची कल्पना आम्हाला होती. फक्त आपली ओळखी नव्हती म्हणून परिचय करून घेतला. राज करते मी तर कोणत्या कारणासाठी आलो? मग ऐका म्हणतोय, जो अश्व तुम्ही बंदिवान केलाय त्यात अश्वाच्या मुक्ततेसाठी या मेघवर्णाची पावलं इथपर्यंत पडली आहेत. मेघवर्ण काय ते? ज्या रीतीनं अश्वबंधन राजकर्त्याच्या वीरवर्मानं केलंय, अर्थात पत्रिकेतील मजकूर आपल्याला ज्ञात असेल. अगदी योग्य. आणि त्याच मजकुराचं महत्व नव्हे तर त्या मजकुराचा लेखाजोखा विचारात घेऊन आम्ही अश्वबंधन केलाय. अर्थात वीराची वीरश्री जागृत झाली आणि त्या वीरानं तो अश्वबंधन केलाय. मग त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आलेला पांडववीर नव्हे तर घटकोच पुत्र मेघवर्ण, कोण असं तुमचं वीरत्व आहे आणि तेच वीरत्व सिद्ध करण्यासाठी आज या रणांगणी राजा वीरवर्मा समोर आपण उभे आहात. राजा वीर वर्मा इथं आला कारण आहे. कारण कोणतं असेल तर स्वतःच्या माती कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी हा मेघवर्ण इथपर्यंत आला. मला सांगा, पत्रिकेतील मजकूर तुम्ही वाचिला? निश्चितच. मग त्या मजकुराच्या योगे करवी अश्वबंधन तुम्ही केला. जरूर. मग राजा, अश्वबंधन जर का तुम्ही केला असाल तर त्या पत्रिकेत लिहिलं होतं, ज्याच्या अंगी शक्ती सामर्थ्य आहे त्यानं पांडवांशी द्वंद्व करावं. मग तो अश्व नेण्यासाठी मी आलोय. मग ज्याप्रमाणे पत्रिकेत रेखाटलंय त्याप्रमाणे कृती करा म्हणतोय. क्षणभर तुमच्या बोलण्याचं हसू येत. का म्हणून? पत्रिका पांडवांनी रेखाटली आहे. याज्ञिकाश्व पांडवांनी सोडलाय. अश्वमेध यज्ञ पांडव करतायत. मग जर पत्रिकेतील मजकुरात असा असेल ज्याच्या अंगी पराक्रम शौर्य आहे, सामर्थ्य आहे, त्याच वीरानं, त्या बलाढ्य पूर्व वीरानं त्याचं बंधन करावं. आता मी बलाढ्य होतो, सामर्थ्यवान होतो, शक्तिवान होतो म्हणून त्या अश्वाचं बंधन केलंय. आता जर एका वीरानं अश्वाचं बंधन केलं असेल तर त्याची मुक्तता कशी करावी याची कल्पना आपल्याला असेलच. म्हणून प्रथमतः मी काय प्रश्न केला की ज्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आलेला हा मेघवर्ण, याचं असं सामर्थ्य जसं काय आहे जेणेकरून अश्वाच्या मुक्ततेसाठी आज इथं आलाय. एक लक्षात ठेव, राज करते ज्याची मेघा प्रमाण गर्जना तोच हा मेघवर्ण होय. एवढंच नव्हे तर मायावी विद्येच्या जोरावर कोणत्या रीतीनं कुठलं कार्य परिपूर्ण करावं हे
शक्ती सामर्थ्य माझ्या अंगी आहे, पण यालाही मर्यादा आहे. एवढंच कशाला राज करते हे शक्ती सामर्थ्य कोणत्या वेळी कुठं आणि कोणत्या रीतीनं करावं हे मला ज्ञात आहे म्हटलं, आणि ते माझं कर्तव्य आहे. माझं कर्तव्य कोणत्या रीतीनं पार पडावं हे मला ज्ञात आहे म्हटलं. तुझं कर्तव्य तू काय करतोय, कशा प्रकारे करतोय याच्याशी माझा काडी मात्र संबंध मग नाही. जो अश्व बंधन केला तो अश्व माझ्या स्वाधीन करा. मी तेच म्हणतोय, पत्रिकेतील मजकुराप्रमाणे वीर म्हणून मी तो अश्वबंधन केलाय. मग त्या अश्वाच्या मुक्ततेसाठी आलेला हा मेघवर्ण, त्याचं वीरत्व काय आहे, त्याचे कोणते पराक्रम आहे हे जाणून घेण्याची जिज्ञासा राजा वीरवर्मा राज करते. तुमच्या मनातील प्रश्न जरूर परिपूर्ण करेन, पण मला सांगा, प्रथम अश्वबंधन तुम्ही केलात, पत्रिकेतील मजकूर तुम्ही वाचिलात, योग्य की अयोग्य? योग्य. मग मला सांगा, ज्याच्या अंगी पराक्रम आहे, जो शूरवीर आहे, त्यानं तो अश्वबंधन करावा. त्याच्या पुढे लिहिलं होतं ते वाचलं नाही की काय? मेघवर्ण, काय ते? मी काय म्हणतोय, मी वीर म्हणून तो अश्वबंधन केलाय. त्याच्या पुढचा जर मजकूर मला पूर्णतः कल्पनेनं माझ्या ज्ञात मला झालाय, आणि मला जर तेच करायचं असतं तर मी अश्वबंधन केला मग नसता. मला सांग, अरे कोणाचा अधिकार तुम्हा पांडवांना दिलाय की कुठल्याही राजकर्त्यानं दाती त्राण घेऊन तुम्हाला शरण यावं? अरे यालाही कारण काय आहे. कारण? कारण कोणतं असेल तर हा माणसाचा देह आहे, हा अनमोल आहे, हा तृणमोल होता कमा नये, म्हणून दाती तृण घेऊन त्यानं पांडव वीरांना शरण यावं. हे धर्म कार्य आहे. मग हे धर्म कार्य परिपूर्ण करत असताना, हे धर्म कार्य सुरळीत चालत असताना अश्वाचं बंधन तुम्ही केलात. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, ज्येष्ठ वरिष्ठांनी तुमच्या माती जर का जबाबदारी दिली असेल तर ती जबाबदारी तुम्ही परिपूर्ण करणार की माघारी जाणार? जबाबदारी दिलेली परिपूर्ण करणं हे वीराचं कर्तव्यच आहे, पण जबाबदारी पूर्ण करत असताना समोरचा वीर कसा आहे, तो सामान्य आहे की असामान्य आहे, त्यानं कशा पद्धतीने आपलं वीरत्व सिद्ध केलंय याची कल्पना समोरच्याला हवी. कारण जो अश्वबंधन मी केलंय आणि तुम्ही म्हणताय तुम्ही धर्माचं कार्य करतात, यालाही कारण आहे. सुरुवातीपासून आधी अधर्म तू केलाय. कारण कोणतं असेल, याचं कारण कोणतं असेल तर हा अश्व मी सोडिला पृथ्वी दिग्विजयासाठी. एवढंच कशाला? आणि धर्म कोणता असेल तर राजे, ज्यावेळी हा अश्व मार्गानं मार्गक्रमण करेल आणि तो अश्व ज्यावेळी त्याचं मलमूत्र जिथं विसर्जित करेल, ऐका राज करते, तिथं धर्मशाळा उभारण्याचं कार्य नव्हे तर विहिरी बांधण्याचं कार्य आम्ही पांडववीरांनी केलं. मग हे कार्य हा धर्म की अधर्म? तुम्ही धर्मशाळा बांधतात, तुम्ही विहिरी बांधतात, धर्म कार्य करतात, पण कोण असा वीर आहे जो दाती त्राण घेऊन पांडवांना शरण येईल? राजकारणी तुम्हाला धर्मशाळाच बांधायच्या होत्या तर अश्व सोडायची काय आवश्यकता? यालाही कारण आहे. कर्तव्य करायचंय तो स्वतःच्या मनानं करेल. कारण तर विश्व कल्याणासाठी धर्म कार्य तुम्हाला करायचंय, दुसऱ्यांनी तुम्हाला काय शरण यावं? यालाही कारण आहे. या विश्वाच्या विश्वपटांगणावर काही कसे योद्धे होऊन गेले, त्यांचे शूरवीर पराक्रम आम्ही पाहिले. मग या विश्वात अजून शूरवीर राजकर्ते आहेत हे आम्हाला न्यायचं होतं, म्हणून हा अश्व आम्ही सोडिला. पण राजकर्ते, ज्या धर्मशाळा आम्ही उभारल्यात,
ज्या विहिरी तुमच्या या राज्याच्या ठिकाणी आम्ही उभारल्यात, मग याचा फायदा आम्हा पांडववीरांना नाही तर राजकर्ते तुमच्या जनतेला होतो. हा म्हणतोय याचा फायदा तुम्हा पांडवांनाच आहे. हा स्वार्थ तुमचा आहे. कारण जर एखादा वीर जाती तरण घेऊन तुम्हाला शरण झाला असेल, सत्ताधीश तुम्ही व्हाल, सम्राट तुम्ही व्हाल, अर्थात त्या राष्ट्रावर त्या राज्यावर अधिकार तुमचा आहे. मग ज्या लाख जनतेच्या हितासाठी गोशाळा बांधल्यात, धर्मशाळा उभारल्यात, नव्हे तर ज्या विहिरी बांधल्यात त्या फक्त पांडवांच्या म्हणून जगप्रसिद्ध होतील. मग आता फायदा आमचा आहे की तुमचा आहे? एक लक्षात ठेव, त्या बांधल्या पांडववीरांनीच होय, पण ही जनसेवा आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा होय. मग हेच धर्म कार्य करण्यासाठी आम्ही पांडववीर पुढे आलो. यात आमचं काय चुकलं? चुकलं काहीच नाही. मग कारण तुमच्या प्रश्नाचं राजे तुम्हीच उत्तर दिलात, हा. यात काही चुकलं नाही. नाही, माझं बोलणं- मग अश्वाची मुक्तता करा, मी माघारी जातो. मी का असं म्हणालो तुमचं चुकलं नाही? कारण ज्यानं प्रारंभीपासूनच अधर्म केलाय त्याला अजून काय चुकीचं म्हणणार? अरे मेघवर्ण तुझ्या कर्मीच अधर्माची सुरुवात झाली. अश्वाच्या बाबतीत तू काय केलंस हे तुला ज्ञात आहे. भद्रावती नगरीत तू जाऊन काय प्रमाद केला तुला ज्ञात आहे. आणि म्हणतोय धर्माचं कार्य पांडव करताय. अरे अधर्मी हे पांडवच आहेत आणि अधर्माची सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे. म्हणून त्या विराष्टी जागृत होऊन तुमचं अश्वबंधन राजकर्त्याच्या वीरवर्मानं केलंय. राजकर्ते भद्रनगरीच्या ठिकाणी मी गेलो. जे कार्य मला करायचं होतं ते कार्य मी परिपूर्ण केलं, पण त्याचा वेळ प्रसंग कोणता होता हे जाणिलं. तदनंतर मी पुढे गेलो, पण त्याच राजकर्त्याजवळ एवढंच कशाला, आम्ही पांडववीर गेलो असता तो अश्व मी मागण्याचं कर्तव्य केलं. पण जो अश्व आम्हाला हवा होता त्या अश्वाच्या मागणीसाठी आम्ही गेलो. नकारार्थी शब्द त्या राजकर्त्याच्या मुखावाटे निघाले. त्याच वेळी शक्ती सामर्थ्याच्या जोरावर मी जाणिलं. याला कारण काय असेल तर सूर्यदेवानं त्याला गुपित सांगितलं होतं, तेच गुपित मी जाणिलं आणि त्याच गुपिताचा मार्ग आचरणात मी आणला. तोच मार्ग आचरणात आणल्यानंतर स्वतःच कार्य स्वतःच्या शक्ती सामर्थ्यावर केलं. मग राजकर्ते ज्याप्रमाणे शक्ती सामर्थ्यावर कार्य मी केलं, मग त्याच रीतीनं पत्रिकेत रेखाटलेला जो मजकूर आहे त्याच मजकुराच्या योगे करवी शक्ती सामर्थ्य तुमच्या अंगी जर का असेल तर यावेळी तुमच्या नेत्रासमोर वीर उभा आहे. शक्ती सामर्थ्य म्हणतोयस? अरे 10 औक्षणी सैन्य समोर असताना ज्या भद्रावती नगरीच्या राजकर्त्याच्या योनाश्व त्याच्या डोळ्या देखत स्वतःच्या मायावी विद्येचा वापर करून त्या अश्वाचं अपहरण तू केलंस. म्हणजे 10 औक्षणी सैन्यासमोर तो अश्व चोरलास तू. आता ही कृती वीराची आहे की चोराची आहे? राजकर्ते हा, एक लक्षात ठेवा, माहित आहे. याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलंय हे धर्म कार्य आहे. या धर्म कार्यात यावेळी मी जे काही कृत्य करतोय ते धर्म कार्यासाठीच करतोय. जो अश्व मी आणला तो धर्म कार्यासाठीच आणला होता. अशा प्रकारे जर तुमचं धर्म कार्य असेल, अधर्म करून त्याला तुम्ही धर्म म्हणत असाल तर दाती तृण घेऊन शरण येणारा शरण आला असेल तर ठीक आहे, नाहीतर माझे पराक्रम तुला दाखवावे लागतील. तुझे पराक्रम? होय. अरे ज्या गोपाल कृष्णाच्या आशीर्वादावर तुम्ही उड्या मारतात त्याच्याच मनाच्या मोठ्या
या राजा वीर वर्माला आता आव्हान देत आहेत मग लक्षात राजा ठेव. वीर वर्मा, मला सांगा, तुमच्या जीवनाच्या ठिकाणी कुठल्या देवतेला तुम्ही श्रेष्ठ मानतात? नव्हे तर तुमची देवता कोणती आहे? ज्या माझ्या देवाला मी मनोमनी भजलय पुजलय हं? ती माझी देवता म्हणजे शंभू महादेव, या विश्वाची लय करती देवता आहे. नव्हे तर जेवढा माझ्या देवावर माझा विश्वास आहे, अगदी त्याचप्रमाणे गोपाल कृष्णाला सुद्धा भजण्यासाठी मी तत्पर आहे. पण मी असं का म्हणालो, तर तुम्ही अधर्म करून जर धर्म कार्य म्हणत असाल तर माझ्या प्रजेच्या रक्षणासाठी दाती तृण येऊन शरण येणे मला मान्य नाही. मग शरण जर का म्हणून मी जर अश्वबंधन केला तर त्याची मुक्तता मी का करावी? मुक्तता जर का होत नसेल, राजकर्ते सामोपचार संपला, यावेळी संघर्ष तुम्हाला करावा लागेल. बाबा रे, काय ते? मला पूर्ण कल्पना आहे. मी अश्वबंधन केलाय म्हणजे तेवढं सामर्थ्य माझ्या अंगी आहे. मग तेच सखी सांगतो. संघर्षाची माझ्या मनी तत्परता ठेवून या रणांगणी मी उभा आहे. कारण मला पूर्ण ज्ञात आहे पांडव म्हणजे कोणी सामान्य नव्हे. मग स्वतःचं वीरत्व सिद्ध करण्यासाठी आज तुमच्या नेत्रासमोर राजा वीरवर्मा उभा आहे. मग असं जर का असेल, राजाई, तुम्ही वीरत्व तुम्ही दाखविलात, युद्धाचं आव्हान तुम्ही केलं, नव्हे तर मी केलं. मग हेच युद्धाचं आव्हान स्वीकारलं म्हणतोय. मग जर युद्धाचं आव्हान स्वीकारलं असेल तर अश्वाची मुक्तता कोणत्या प्रकारे करतात हे त्या राजा वीरवर्माला पाहिजे आहे. सत्यानं मला अंदाज झाला आणि सत्तेपायी नाक विश्वाला छळतात. म्हणून हीच तुमची सत्याची भ्रामक कल्पना. राजा वीरवर्मा ताबळे जास्त कळतोसी लोकांचं ताबळे जास्त ताबळे जास्त स्वरूपती महात्मा, स्वरूपती महात्मा कळे नाथ मम युक्त्याचं हेची माझे रूप आहे, हेची माझे रूप आहे. कोण जाणे स्वरूपती महात्मा, कोण जाणे स्वरूपती महात्मा कळे नाथ हेची माझे रूप आहे, हेची माझे रूप आहे. कोण जाणे स्वरूपती कोण मानवी जीवन असेच सारे, क्षणाक्षणाला खेळ दावी रे. मानवी जीवन असेच सारे, क्षणाक्षणाला खेळ दावी रे. आशा साते अमर म्हणून मानवी झगडे व्यर्थ मनी. जग अडवाय वरचे पाणी, जग अडवावरचे पाणी. आहा
या जगात नाही अमर कुणी, या जगात नाही, जगात नाही, जगात नाही अमर कुणी जग अरबाळ वरचे पा